सांगली जिल्हा विकास संघ ही सामाजिक संघटना आहे. हे गेल्या 12 वर्षापासून आपण या मुंबई शहरामध्ये काम करतो आहे. मॅडमने सांगितलं तसं की या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण या एक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बोलवून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो, त्यांचा सत्कार करतो. ज्याने विशेष नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे अशा लोकांना आपण वर्षभरामध्ये माहिती घेत असतो आणि वर्षातून एक वेळ त्यांना बोलून त्यांचा सन्मान करत असतो. त्याचबरोबर आता द्राक्ष आणि फळाचा महोत्सवसुद्धा आपण या मुंबई शहरामध्ये 7 वर्ष झालं निर्विवादपणे आपण भरवतो आहे. त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मुंबईतल्या लोकांनी दिलेला आहे. आणि वर्षाताईंनी सांगितलं तसं की वर्षाताई त्या माझ्या 3ऱ्या वर्ष त्या कार्यक्रमाला आल्यात आणि त्यांच्या उपस्थितीमुळं या कार्यक्रमामुळे खरी जान आली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खूप सारे लोक त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये येतात. तर शेतकऱ्यांनी आणलेला त्या ठिकाणी जो माल शेतमाल आहे तो त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या भावामध्ये विकला जातो आणि याच्यामध्ये निश्चितपणानं वर्षाताईंचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून हा सक्सेस आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळं हा कार्यक्रम आपण करत असताना या द्राक्ष आणि फळाचा महोत्सव साजरा केल्याच्या नंतर वर्षाचा जो हा 12वा वर्षाचा जो वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. वर्षाताई आहेत, सना मल्लिक या चेंबूरच्या अणुशक्ती नगर विधानसभा समितीचे आमदार आहेत, त्यासुद्धा येऊन गेलेत. राज्यसभेचे खासदार चंद्रकांत धनवरे साहेब येऊन गेलेत. शिवसेनेचे अविनाश राणे येऊन गेलेत. बरेच लोक या ठिकाणी, प्रकाश फातर्पेकर या माजी आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. अनेक क्षेत्रातील लोक आहेत, महापालिका असतील, पोलीस दलातील असतील, खूप सारे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. या सर्वांच्या योगदानामुळं, सहकार्यामुळं आपण ही 12 वर्ष निर्विवादपणे साजरी करू शकलो. येणारा भविष्य काळातला काळसुद्धा अत्यंत चांगला आणि याच्यापेक्षा चांगला दौरदार असेल. अर्थात ह्या सर्व लोकांच्या योगदान सहकार्यामुळं पुढची घोडदौडसुद्धा अशीच चांगली राहील. मी खास करून वर्षाताईंचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी द्राक्ष महोत्सवाला जसा प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, तसंच माझ्या या महोत्सवाला सुद्धा त्या उपस्थित झाल्यात. त्यांचं मी विशेष करून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. नाही बघा, आता मी नगरसेवक जरी नसलो, लोकप्रतिनिधी नसलो तरी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सगळ्याच माणसाला काम करताना अडचणी या समोर येतच असतात. अडचणी दूर करून पुढं जायचं असतं आणि माझ्या नावात संभाजी आणि शिवाजी आहे, त्याच्यामुळे मी त्या कुठल्या अडचणीला घाबरत नाही किंवा ती करत नाही. मी पुढं जाण्याचा मार्ग पकडतो आणि पुढं जाण्याची भूमिका ठेवलेली आहे, ती पुढं जात राहतं आहे. वर्षाताईसारखे असे अनेक लोक माझ्यासोबत असल्यामुळं मला कुठलीही अडचण येत नाही. त्या अडचणी आल्या सगळी दूर होते आणि असाच कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा करत राहीन एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा थांबतो. जय जय. आज उनका 12वां वर्धापन दिन था और ये वर्धापन दिन का हर साल इन्होंने इनवाइट किया और हर साल हम उनके साथ आए. मैंने भी पहले भी ये बात कही है कि इन्हें मुंबई में आके अपनी रूट्स नहीं छोड़े हैं और सांगली को इधर मुंबई में ज़िंदा रखा है. और उनका जो सोशल लक्ष्य है आगे, उनको सिर्फ ऐसा ही है कि राजनीति से दूर रहते हैं, लेकिन अपने ना कि सिर्फ सांगलीकर को, लेकिन मुंबईकरों को भी, जितने भी नीडी लोग हैं उनके ऊपर वो बहुत लक्ष्य देते हैं, ध्यान देते हैं. उनकी अगर कोई समस्या है उसका समाधान करते हैं और ऐसे ही वो आगे करते रहे. उसके साथ उसके लिए हम उनको शुभेच्छा देते हैं. थँक्यू. वर्धापन दिवस आहे आणि तुम्ही स्वतः द्रास महोत्सवमध्ये होते, आज पण आलेत का? सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष श्री संभाजीराव, तसंच श्रीमती माने आणि त्यांची सगळी टीम, त्यांची फॅमिली, या सगळ्यांना मी अभिनंदन करते सगळ्यांचं. आणि आज 12 वर्ष लोटली त्यांच्या म्हणजे ह्याला संचाला आणि त्यांच्या संस्थेला. आणि त्यांची संस्था कार्यरत आहे 12 वर्षांपासनं, हे विशेष. कारण बऱ्याच संस्था अशा होतात ज्या निर्माण होतात आणि नंतर लोप पावतात, पण ही संस्था अशी आहे जी कार्यरत आहे आणि ती कार्यरत राहणार आहे आणि विधायक कार्य करते न थकता न भागता. कारण याच्यासाठी स्वतःचा पैसा पण खर्च करावा लागतो. मला वाटतं ते सगळं संभाजीराव करतच असतील आणि तरीसुद्धा ते बिचारे आपलं सगळं सांभाळून हे करत असतात. कारण आजच्या काळात साठी पैसा लागतो आणि तो ते उभा करतात आणि इतकं छान इथे लोकांना आनंद देतात. आता इतके रसिक इथे आले होते, मी स्वतः आले आहे. मी सगळी ही नृत्य पाहिली, मला खूप छान वाटलं, खूप आनंद मिळाला. कारण मी स्वतः एका सांस्कृतिक क्षेत्रातूनच येते. कारण महाराष्ट्र राज्य असं आहे की अत्यंत श्रीमंत असं राज्य आहे सांस्कृतिक कलांच्या बाबतीत.
इथे जागर असतो, जोगवा असतो, नंतर अनेक म्हणजे कीर्तन असतं, अनेक लोकनाट्याचे प्रकार असतात, तमाशा, लावणी हे सगळं असतं. त्यामुळे खूप श्रीमंत असं राज्य आहे ते सांस्कृतिक दृष्टीने आणि ते सगळं स्टेजवर त्यांनी आज सादरीकरण त्याचं झालं आणि मला खूप छान वाटलं. दरवर्षी ते करतच असतील, मी पहिल्यांदाच येते आहे, पण त्यांचा विशेषतः फळ आणि द्राक्ष महोत्सव खरंच तिथे येऊन सगळ्यांनी जायलाच पाहिजे, म्हणजे सगळ्यांनी जायलाच पाहिजे आणि भेट द्यायलाच पाहिजे असा असतो. उल्लेखनीय अशा प्रकारचं ते कार्य करतात आणि त्यांना मी खूप शुभेच्छा देते पुन्हा एकदा आणि देव त्यांना असंच उदंड आरोग्य आयुष्य देवत त्यांना, त्यांच्या संचाला, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला एवढीच मी कामना करते. धन्यवाद. से आज सभी को सम्मानित किया जा रहा है। आप मुख्य अतिथि के रूप में मौजूद हैं, क्या कहेंगे? संभाजी लोखंडे पिछले 12 वर्ष से वो सांगली जिला का रहवासी है, मुंबई में स्थायिक है। सांगली जिला के बहुत सारे लोग मुंबई में रहते हैं, अलग अलग मुंबई के विभाग में रहते हैं। तो ये सारे लोगों को इकट्ठा करना और उनके विचारों की जो लेन देन है या एक दूसरे का विचार समझने की बात है, तो वो बात को समझने के लिए दूसरी बात है जो गरीब सांगलीकर जो है उनको स्कूल में एजुकेशन में मदद करना, फाइनेंशियली नौकरी पे मदद करने के लिए मदद करना, ऐसा सारा कारोबार सारा काम वो करते आए हैं। और साथ साथ सांगली जिला में जो जिसके पास टैलेंट है उनका गुण गौरव करने का काम भी इस माध्यम से वो करते आए हैं। मैं इस कार्यक्रम को शुभेच्छा देता हूँ और बहुत एक अच्छा कार्यक्रम का आयोजन उनके माध्यम